देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र देण्याच्या तयारीमध्ये आहेत का अशी चर्चा आहे। मंत्रिमंडळातल्या 8 जणांच्या विकेट पडणार असल्याचं सामनामधून म्हटलं गेलंय। अजित पवारांचे 2, शिंदेंचे 4 मंत्री घरी जाणार असा दावा सामनामधून करण्यात आलेला आहे। विधानसभा अध्यक्ष देखील बदलण्याच्या तयारीमध्ये असल्याचा दावा सामनामधून केलेला आहे। सामनाच्या अग्रलेखामधून आता हा दावा करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळातल्या 8 जणांच्या विकेट पडणार असल्याचं सामनामध्ये म्हटलेलं आहे। विशाल पाटील या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। विशाल, तृप्ती, सामनामध्ये जर आपण ही बातमी पाहायला गेलं तर मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांना डच्चू दिला जाईल अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र देण्याच्या तयारीत आहेत असंही म्हटलं गेलेलं आहे। आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं या राज्य सरकारमधील जे मंत्री आहेत ते वादग्रस्त विधानं करताना पाहायला मिळते आणि या वादग्रस्त विधानं करण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री हे आघाडीवरती असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं या वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची सातत्यानं बदनामी होते आणि त्यामुळेच या मंत्र्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू देण्याच्या हालचाली कुठेतरी सुरू झालेल्या आहेत। यामध्ये शिवसेनेच्या 4 मंत्र्यांची नावं आहेत। यामध्ये संजय शिरसाट, भरत गोगावले आणि त्याचसोबत दादा भुसे यांचंही नाव आहे। आणि राष्ट्रवादीकडनं जे कृषी मंत्री म्हणून आहेत माणिकराव कोकाटे हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीची विधानं करतायत। त्यांचा वादग्रस्त व्हिडिओसुद्धा जो रमी खेळताना जो आहे तो आलेला आहे आणि त्याचसोबत नरहरी झिरहळ यांच्यावरती सुद्धा टांगती तलवार आहे। तर दुसरीकडे भाजपमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो। जयकुमार गेवरे आणि नितेश राणे यांच्यावरती सुद्धा टांगती तलवार आहे। त्याचसोबत गिरीश महाजनांना मंत्रिमंडळातनं बाहेर ठेवून पक्षीय जबाबदारी देण्याच्या हालचालींमध्ये सुरुवात झालेली आहे आणि विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना थेट मंत्रिपदी आणून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षाच्या सुद्धा हालचाली चालू आहेत अशा पद्धतीचा उल्लेख या सगळ्यांमध्ये केलेला आहे। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळामध्ये हे जर फेरबदल झाले तर आश्चर्य वाटायला नको, कारण का ज्या पद्धतीनं राज्य सरकारची या मंत्र्यांच्या विधानांमुळे सातत्यानं बदनामी होताना पाहायला मिळते आणि याचा थेट परिणाम हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवरती सुद्धा होताना पाहायला मिळतोय। कारण का 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द अत्यंत उत्तम झाली होती अशा पद्धतीचं महाराष्ट्रभरात चर्चा आहे। कारण का त्यावेळेला अशा पद्धतीनं कुठच्याही प्रकारची वादग्रस्त भूमिका किंवा वादग्रस्त काही गोष्टी या आल्या नव्हत्या। मात्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वर्षभरातच या सगळ्यांमुळे देवेंद्र फडणवीस हैराण झालेत की काय अशा पद्धतीच्या चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत आणि त्यामुळे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धक्कातंत्र देण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे या 8 मंत्र्यांवरती कुठेतरी टांगती तलवार ही असलेली आपल्याला दिसून येते। तृप्ती, निश्चित विचार आधी सुद्धा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अशाच प्रकारे दावा केलेला होता काही मंत्र्यांना डच्चू मिळेल आणि आता पुन्हा एकदा सामनामधून अशा प्रकारचा दावा। त्यामुळे पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।